नमस्कार मंडळी, मी अमोल स्वागत करतो तुमचं माझ्या कोकणवारी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मंडळी, गणेशोत्सव तर सुरू आहेत। 5 दिवसांच्या गणपतींचा विसर्जन सोहळा पार पडला आहे, पण अजूनही 10 दिवसांचे म्हणजे अनंत चतुर्थीचे गणपती घरोघरी विराजमान आहेत। तर मंडळी, आता आपण चाललोय जयगड सडेवाडीमध्ये। तर त्या ठिकाणी विनय मेस्त्री आणि परिवार यांनी सुंदर असा चलचित्र देखावा साकारलेला आहे आणि तो बघण्यासाठी आता आम्ही चाललोय। तर मित्रांनो, विनय मेस्त्री आणि परिवार यांच्या माध्यमातून दरवर्षी सुंदर असे देखावे साकारले जातात। गेल्या वर्षी त्यांनी चंद्रयान साकारलं होतं आणि यावर्षी त्यांनी ज्या आता घडलेल्या ज्या स्त्रियांवरील अत्याचाराच्या ज्या घटना आहेत त्या संदर्भातला चलचित्र देखावा, सुंदर असा देखावा साकारला आहे आणि तोच बघण्यासाठी आता आम्ही चाललोय जयगड सडेवाडी। तर आपल्या सोबत आहे इथे प्रल्हाद रामगडे आणि ज्यांच्या संकल्पनेतून आपण चाललोय ते आपले प्रिय मित्र सुदेश पाटील, जे गेल्या वर्षी देखील आपल्याला घेऊन गेले होते सडेवाडीमध्ये चंद्रयान हा देखावा बघण्यासाठी आणि यंदा देखील आपल्या सोबत आहेत। तर चला मंडळी, आता आम्ही निघतोय वरवड्यातून थेट जयगड सडेवाडीमध्ये स्त्रियांवरील अत्याचाराचा हा सुंदर चलचित्र देखावा बघण्यासाठी। तर चला। तर मंडळी, आपण पोचलो आता जयगडमध्ये। तुम्ही पाहू शकता जयगडच्या नाक्यावरती आणि इथे बघा जयगड किल्ला आहे ना, इकडे समोर जायचं आहे आणि कराटेश्वर मंदिर या साईडला आणि वेळणेश्वर इकडे खाली जयगड जेटी। आणि इथून आता आपण सुदेश पुढे गेलाय, थांबला आहे, मी जरा उतरलो होतो। तर इथून खाली गेला तर जेटी आहे आणि तिथून तुम्ही फेरीबोट पकडून गुहागरला जाऊ शकता आणि कराटेश्वर मंदिर या साईडून तिकडे आणि इकडे समोर जयगड किल्ला आहे। तर चला मंडळी, आता आपण निघतोय सडेवाडीत जायला। तर नमस्कार मंडळी, आपण पोचलोय जयगड सडेवाडीमध्ये। आपला मित्र विनय मेस्त्री याच्या घरामध्ये आणि सुदेश आहे, त्यानंतर प्रल्हाद आपल्यासोबत आहेत। तर आता आपण त्यांच्या घरात जातोय आणि त्यांनी साकारलेला जो चलचित्र देखावा आहे स्त्रियांवरील होणारे अत्याचार या संदर्भातला हा देखावा आपण बघूया। चला, कसा त्यांनी साकारला आणि काय याच्यासाठी मेहनत घेतली हे बघूया। चला। सुस्वागतम। श्री गणेश भक्तांचे मेस्त्री परिवारातर्फे सहर्ष स्वागत। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही चलचित्र देखावा सादर करीत आहोत। या वर्षीचा देखावा स्त्रीचा सन्मान आपली जबाबदारी। गणपतीच्या या पवित्र उत्सवात केवळ भक्ती नाही तर सामाजिक जबाबदारीचा विचार करूया। आज आपण एका अत्यंत गंभीर विषयाकडे लक्ष वेधून घेणार आहोत। गणपती बाप्पा हा सत्य, न्याय आणि धर्माचा प्रतीक आहे, परंतु आजकालच्या जगात देवळात सुद्धा अन्याय आणि अमानुष्य कृत्य घडत आहे। लग्न म्हणजे 2 व्यक्तींची सहमती। जर एखादी मुलगी लग्नाला नकार देते तर तिच्या निर्णयाचा आदर झाला पाहिजे, पण दुर्दैवाने काही लोक या नकाराला आपला अहंकाराचा प्रश्न बनवतात आणि त्या मुलीला बलात्काराचा बळी बनवतात। हे अत्यंत घृणास्पद आहे। डॉक्टर हेच ते डॉक्टर आहेत जे रुग्णांचे प्राण वाचवतात, परंतु आज आपल्या समाजात असा काळ आला आहे की ज्यांच्या हातात आपलं जीवन सुरक्षित आहे तेच डॉक्टर असुरक्षित आहे। बाळपण, निरागसता असं खेळत वाढणार वय, पण काही निर्दयी लोकांच्या हातात या निरागसतेचा विनाश होतो। लहान मुलींवर होणारे अत्याचार आणि बलात्कार हा समाजाच्या काळजात ओरखडा उठवणारा विषय आहे। समाजातील ही घाण दूर करण्यासाठी कठोर कायदे, योग्य शिक्षण आणि लोकांच्या मनातील संवेदनशीलता जागृत करणे अत्यंत गरजेचे आहे। या घटना थांबवायला हव्यात आणि यासाठी समाजाने एकत्र येऊन आवाज उठवायला हवा। आपल्या हातात एकच शस्त्र आहे, तो म्हणजे
म्हणजे न्यायासाठीचा आवाज. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सकळ हा राज्याचा पाटील बलात्काराचा गुन्हा शामिल झालेला. बलात्कार केल्याबद्दल याचा चौरंगा करा. हातपाय करून करा. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर चला गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन वंदन करूया. शिवरायांचे राज्य पुन्हा घडवूया. स्त्रियांना सक्षम आणि मुलांना संस्कार घडवूया. स्त्रियांना सन्मान मिळवून देऊया. बोला गणपती बाप्पा. आलोय सडेवाडीमध्ये आणि इथे आपला मित्र विनय मेस्त्री आणि परिवार यांच्या गणपतीचं दर्शन घेतलेलं आणि यावर्षी त्यांनी अतिशय ज्वलंत असा हा देखावा त्यांनी चलचित्र देखावा साकारला आहे. मित्रांनो, गेल्या 2-3 महिन्यामध्ये या आधीच्या तुम्ही घटना पाहिला असाल. अतिशय घृण अशा घटना, स्त्रियांवरील अत्याचार हे घडलेले आहेत. आपल्या महाराष्ट्रातील मुली किंवा स्त्रिया कुठेतरी असुरक्षित आहेत आणि त्याच संदर्भातला हा देखावा इथे त्यांनी साकारण्याचा प्रयत्न केला आहे. पहिली घटना घडली ती म्हणजे शिळफाटा या ठिकाणी. त्यामध्ये गणपतीच्या मंदिरामध्ये एका स्त्रीवरती तिथल्या पुजाऱ्यांनी अत्याचार केला. त्यानंतर इथे उरणमध्ये एका मुलीवरती देखील अत्याचार केला गेला आहे. त्यानंतर कोलकाता हॉस्पिटल म्हणजे जे आपले डॉक्टर आहेत ते सुद्धा कुठेतरी असुरक्षित आहेत. त्यानंतर बदलापूरमध्ये घडलेली घटना आहे, तिचा देखील इथे त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि मित्रांनो, हे सगळं करत असताना छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये कशा पद्धतीने या गुन्ह्यावरती शिक्षा केली जात होती आणि त्या गुन्हेगाराचा चौरंग कसा केला जात होता त्या संदर्भात देखील त्यांनी तिथे तो प्रसंग चलचित्राद्वारे साकारला आहे. मित्रांनो, प्रत्येक गोष्ट इथे बारकाईने केली गेली. आणि आता आपण या देखाव्या संदर्भात विनय मेस्त्री आणि त्याचे बंधुराज आणि परिवारातील सदस्य यांच्याशी आपण संवाद साधूया आणि कशा पद्धतीने त्यांनी मेहनत घेतली आणि किती वेळ लागला काय याच्या संदर्भात आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. हा 2024चा देखावा आहे आणि इथे डेकोरेशनचं नाव तुम्ही पाहू शकता, स्त्रीचा सन्मान आपली जबाबदारी. आणि इथे मेहनत घेतली गेले ते हरेश देवचंद्र पाटील, संदीप चंद्रकांत मेस्त्री आणि विनय चंद्रकांत मेस्त्री. मित्रांनो, हा यावर्षीचा देखावा आहे, चलचित्र आहे. परंतु गेल्या वर्षी देखील मी इथे आलो होतो आणि गेल्या वर्षीचा जर देखावा पाहिला तर या बघा इथे तुम्ही पाहू शकता चंद्रयान त्यांनी साकारण्याचा प्रयत्न केला होता. आणि मित्रांनो, दरवर्षी काहीतरी आगळं वेगळं आपल्या कलेच्या माध्यमातून भाविक भक्तांसमोर ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि याच त्यांच्या प्रयत्नांना यश देखील बाप्पाने दिलेलं आहे. तुम्ही इकडे पाहू शकता गणेशोत्सव घरगुती सजावट स्पर्धा, याच्यामध्ये त्यांना अनेक प्रकारची पारितोषिकं देखील मोठमोठी मिळालेली आहेत. म्हणजे असा हा
जयगड सडेवाडीतील मेस्त्री परिवार आहे, जो गणपती बाप्पासाठी खूप अशी मेहनत घेत असतो आणि दरवर्षी काही ना काहीतरी आगळं वेगळं समाजातला एक ज्वलंत विषय यावर्षी त्यांनी सर्वांसमोर ठेवलेला आहे. नमस्कार मंडळी, आता आपण संवाद साधूया मेस्त्री परिवारातील सदस्य. इथे विनय मेस्त्री आहे आणि त्याचबरोबर त्याचे बंधुराज संदीप मेस्त्री दादा, हे दोघं बंधुराज आहेत. तर विनय दादा, कशा पद्धतीने तुम्ही हा चलचित्र देखावा यावर्षीचा साकारण्याचा प्रयत्न केला आहे? आता बघितलं तर स्त्रियांवरून आता अत्याचार चालू आहे. काही महिन्यापासून म्हणजे 1-2 महिन्यापासून ते जास्तच प्रकरण घडत चाललेलं आहे स्त्रियांवरून. त्या कुठे असुरक्षित आहेत, त्या सुरक्षित व्हाव्या म्हणून म्हणजे ती देवाकडे आम्ही प्रार्थना करतोय आणि हा डेकोरेशन सादर केलेला आहे आम्ही. साधारणतः किती दिवसात तुम्ही हा देखावा साकारला आहे? 8 ते 10 दिवसात याला कंप्लीट केलेलं आहे. आणि आता हा तुम्ही जो चलचित्र संपूर्ण दाखवला आहे, म्हणजे त्या शाळेमधून ती मुलगी तो घेऊन जातोय किंवा या महिलांचा मोर्चा समोर येतोय, तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार वर खाली हलते आणि तो एक तरुण त्या तरुणीची हत्या करतोय, हे कशा पद्धतीने साकारलं आहे? म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये? ही गोष्ट घडलेली आहे, हां, ती अशी परत होऊ नये आणि एक छोटी मोटर आहे, मोटरवरती आम्ही ते सादर केलेलं आहे संपूर्ण. आणि हे सर्व इको फ्रेंडलीच आहे. हे तर भुसाचा लाकडाचा भुसा, तो त्याच्यामुळे आम्ही तो पेंट करून डोंगर साडी सजवला. तर दरवर्षी तुम्ही सार्वजनिक किंवा घरगुती गणेशोत्सव जी सजावट स्पर्धा असते त्यामध्ये देखील तुम्ही भाग घेता. तर यावर्षी देखील तुम्ही भाग घेतला आहे का, किंवा तुम्हाला कोणती बक्षिसं जाहीर झालीत का? 2 ठिकाणी आम्ही स्पर्धेमध्ये भाग घेतला. एक कांचन डिजिटलमध्ये आम्हाला विशेष उल्लेख म्हणून दिला आहे आणि मंगलमूर्तीमध्ये आम्हाला उत्तेजनार्थ मिळालं आहे. तर मित्रांनो, अतिशय सुंदर अशी माहिती इथे आपल्याला सांगतोय विनय दादा. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता तुम्ही हे करताय म्हणजे साकारलं आहे, त्याच्यामध्ये घरातल्या मंडळींचा देखील सहभाग कसा असतो? सर्व मिळून आम्ही करतो. दादा आमचा कार्पेंटर असल्यामुळे पूर्ण स्टेज ठोकण्याचं काम त्याचं असतो आणि माझे हरीश देवचंद्र पाटील हे माझे भाऊजी, मोठे भाऊजी, ते सर्व मेहनत ते करतात कारण त्यांचा खूप हातभार आहे या गोष्टीसाठी. त्यांच्यामुळे आम्ही आज शिकलो हे सगळं करायला. आणि गणपती 10 दिवसांचा दरवर्षी. हो, अनंत चतुर्थीपर्यंतच. तर मंडळी, अतिशय सुंदर असा देखावा साकारला आणि खूप अशी मेहनत विनय मेस्त्री, संदीप मेस्त्री, त्यानंतर हरीश देवचंद्र पाटील आणि संपूर्ण मेस्त्री परिवार यांनी घेतलेला आहे. आणि हा सुंदर असा चलचित्र देखावा स्त्रियांवरील होणारे अत्याचार या संदर्भातला गणपती बाप्पाकडे साकडं घालणारा किंवा त्यांच्यावरील अत्याचार थांबवावेत यासाठी जनजागृती करणारा हा देखावा इथे त्यांनी साकारला आहे आणि तो बघण्यासाठी आम्ही इथे आलो आहे. तर सुदेश देखील आपल्यासोबत आहे. सुदेश, तुला काय वाटलं की हा देखावा बघून? अमोल, गेल्या वर्षीसुद्धा आपण माझा मित्रच आहे, तर त्याच्याकडे दरवर्षी मला आमंत्रण त्या मला यावंच लागतं. तुलाच घेऊन आलो होतं, आपण चंद्रायन पाहिलं आणि यंदाचा हा जो आपण देखावा त्यांचं चलचित्र पाहतोय, अतिशय आता ज्या घडामोडी चालल्या आहेत म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत कुठेतरी असुरक्षितता आपल्या महाराष्ट्रात पाहायला मिळते. एक वाईट परिस्थिती म्हणावी लागेल महाराष्ट्राची, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्त्रियांवरती अत्याचार झाल्यानंतर त्यांना काय शिक्षा दिली जायची महाराजांच्या मार्फत, तर चौरंग केला जायचा. पण आज आपल्या माता भगिनी, मुली बाळी सगळ्या असुरक्षित आहेत महाराष्ट्रामध्ये आपल्या. आणि ह्याला सर्वत्र कारण आपण कोण असतील लोक, कारण असतील नेते मंडळी, परंतु हा जो त्यांनी देखावा आज साकार केला आहे, अतिशय सुंदर देखावा त्यांनी सादर केला. त्या माध्यमातून त्यांनी गणरायाला साकडं घालं आहे की या महाराष्ट्रात चाललेल्या स्त्रियांवरचा अत्याचार कुठेतरी थांबावा. आणि त्याच्यासाठी मी त्यांना खास त्यांचे आभार मानतो की तुम्ही चलचित्र नाही आहे तुमचं, तर एका आपल्या संपूर्ण देशाला हा तुम्ही मोठा मेसेज दिला की स्त्रिया असुरक्षित आहेत आणि त्या सुरक्षित कशा झाल्या पाहिजे, तर महाराजांच्या काळामध्ये जशा होत्या तशा सुरक्षित झाल्या पाहिजे. आणि त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो. नक्कीच. तर मंडळी, सुदेशने देखील चांगली प्रतिक्रिया व्यक्त केली. पुन्हा एकदा तुम्हाला हा संपूर्ण देखावा मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हा देखावा साकारत असताना मेस्त्री परिवारातील सर्व सदस्यांनी देखील खूप मेहनत घेतलेली आहे. इथे विनय दादा आहेत, त्यानंतर या ताई आहेत, त्यानंतर भाऊ बंधुराज आहेत, त्यानंतर या देखील ताई आहेत, त्यानंतर या देखील ताई आहेत आणि हे मोठे बंधुराज आहेत. तर तुमचा सहभाग कसा होता याच्यामध्ये? आमचा सपोर्ट असतो त्यांना काय हेल्प लागली तर आम्ही ते त्यांना हेल्प करतो.
तर मित्रांनो, म्हणजे सर्वांच्या सहकार्यातून संकल्पनेतून असा सुंदर देखावा चलचित्र इथे जयगड सडेवाडीमध्ये साकार झालेला आहे. तुम्ही देखील बघायला येऊ शकता. अजूनही गणपती जायला 2 दिवस बाकी आहेत. तर लवकरात लवकर या आणि या समाजातील एक सुंदर असा मेसेज लोकांपर्यंत पोचवण्याचा त्याने जो प्रयत्न केला आहे तो तुम्ही पाहू शकता. धन्यवाद. मोरया. शिवाजी महाराज की जय. विनय मेस्त्री याच्या घरी स्त्रियांवरील अत्याचार असा हा सुंदर चलचित्र देखावा साकारला आहे. तो आम्ही बघितला आहे आणि आम्हाला देखील तो आवडला. मित्रांनो, तुम्हाला देखील व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर हा देखावा कसा वाटला याची कमेंट करा. त्यानंतर व्हिडिओला लाईक पण करा. पण आत्ता तिथला गणपती आणि देखावा बघून आम्ही घरी चाललो आहे. तर जाता जाता म्हटलं संतकोल पाट्यावरती जयगडचा राजा बसवण्यात येतो, तर त्याचं देखील दर्शन घेणार आहे आणि तिथून मग जयविनायकच्या मंदिरात पण जाणार आहे. तर मित्रांनो, संध्याकाळच्या वेळेला जयविनायक मंदिर कसं सजलेलं असतं रोषणाईने दाखवतो तुम्हाला. चला आधी जयगडच्या राजाचं दर्शन घेऊया. गणपती बाप्पा. मंडळी, जयगडच्या राजाचं दर्शन घेऊन आता आपण आलो जयविनायक मंदिरात दर्शन घ्यायला. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिवसाचा आलो होतो आणि तेव्हा जयविनायकचं मंदिर दाखवलं आहे. पण आत्ता आपण संध्याकाळच्या वेळेला आलो आहे आणि संध्याकाळचं जयविनायक मंदिर कसं दिसतं, विद्युत रोषणाईने कसं उठून दिसते हे तुम्हाला मी दाखवतो. आणि आपला बरोबर सुदेश पण आहे आणि काही मंडळी आमची येत आहेत पाठीमागून, जयगडच्या राजाच्या इथून येत आहेत. नंतर आपण मंदिरात जाणार आहोत. सगळे आले की आपण मंदिरात जाऊन जयविनायकचं दर्शन घेणार आहोत. तर जरा वाट बघूया त्यांची, येऊ दे सगळे. सर्वजण आलेले आहेत. आता आपण गेटमधून आत आलो आहे आणि दोन्ही साईडला तुम्ही पाहू शकता सुंदर अशी तोरणांची लाइटिंग. अजून मंदिर पुढे आहे, दाखवतो तुम्हाला. बाकीचे येत आहेत आता गेटमधून आतमध्ये येत आहेत सर्वजण. आणि सुदेश आणि मी लवकर आलो आहे पुढे. गणेशोत्सव आहे त्याच्यामुळे भाविकांची इथे ये जा चालूच असते. तर चला जाऊया आणि दर्शन घेऊया पटकन जयविनायकचं. मंडळी, तुम्ही पाहू शकता संपूर्ण एरिया तोरणांनी सजवला गेला आहे आणि इकडे मंदिर आहे. आता पुढच्या बाजून दाखवतो तुम्हाला कसं विद्युत रोषणाई. तर चला. आणि सुंदर असं गार्डन एरिया इकडचा. परवा पण मी आलो होतो तर त्यावेळी तुम्हाला दाखवलं असेल. आपण जातोय पुढच्या बाजूने, तुम्हाला कसा आहे व्ह्यू दाखवतो. चला मंदिराचा बघू शकता. माशाल्लाह. आणि मंडळी, इथे छोटासा तलाव आहे, त्याच्यामध्ये मासे आहेत रंगीबेरंगी. तुम्ही पाहू शकता. हे बघा किती आहेत बघा. हे सगळी आपली मंडळी येते. चला मंडळी, आता आपण पोचतोय लगेचच मंदिरात आणि तुम्हाला दाखवतो आता व्ह्यू. आणि मित्रांनो, मंदिरात आलो आहे आणि आरती सुरू आहे. आपलं
योग चांगला आहे. चला मंडळी, आपण जयगड सडेवाडीत गेलो. विनय मेस्त्री याचा गणपती आणि त्यांनी साकारलेला देखावा बघितलाय. अतिशय सुंदर असा देखावा. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटलं याबद्दल नक्की कमेंट करा. त्यानंतर जयगडच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण जय विनायकचं देखील दर्शन घेतलेलं आहे. तर असा हा आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या कोकणवारी सोबत कायम राहा. भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार.